धडाकेबाज बेधुंद असे फलंदाज संतोष मोरे आणि साईप्रसाद मयेकर दोन्ही संघ बलाढ्य असे संघ. दोन्ही संघामध्ये चुरशीचा आणि अतितडीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. उपांत्य फेरीचा हा सामना असेल. जो संघ विजयी होईल तो उद्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल, याची नोंद घ्यायची आहे. जो संदेश, येस, जरी साईप्रसाद मयेकर आणि संतोष मोरे सलामीला गेलेत, पण सर्वांना फलंदाजी बघायची उत्सुकता आहे ते कुणाल गावण यांच्या. हा हा, पण हे दोघांपैकी कोणतरी आउट तर होऊ दे, त्याच्यानंतरच कुणाल गावंड येईल. हे तर असं झालं की रवींद्र जडेजाची वाट बघतात आउट होण्याची, की धोनी येईल. एकापेक्षा एक धुरंधर आहेत. विरुद्ध संघ जो ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट आहे, त्या संघामध्ये सुद्धा नाना आणि अक्षय सारखे दोन धुरंधर फलंदाज आहेत. हे सुद्धा विसरून चालणार नाही. गोलंदाज कोण आहे? बॉलर नेम अक्षय सावंत. सामन्याला सुरुवात होत आहे. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट संघाकडून सर्वात पहिलं षटक घेऊन येत आहेत अष्टपैलू अक्षय सावंत. तर फलंदाजीसाठी मॅन ऑफ द मॅच सिरीजचा मानकरी या वर्षीचा वर्ली प्रीमियर लीग मधला साईप्रसाद मयेकर यावेळेला पॉइंटचं क्षेत्र निवडलं होतं. हलकेच्या पद्धतीने एक धाव पूर्ण केले. अक्षय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, मात्र षटकारामध्ये परावर्तित केले नव्हते, कारण संतोष मोरे यांनी आतापर्यंत जेवढे रिव्हर्स केले आहेत ते मात्र षटकारामध्येच परावर्तित केले होते. हाही तसाच प्रयत्न झाला होता, मात्र अक्षय सावंत सुद्धा कसलेले गोलंदाज आहेत. पहिलं षटक या ठिकाणी चालू आहे आणि पहिलं षटक चालू असताना संघाची धावसंख्या होते ती 2. एका बाजूला साईप्रसाद मयेकर रिव्हर्स खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला होता आणि तितकंच सुंदर यष्टीरक्षण नितेश टेमकर यांचं. 3 चेंडू या ठिकाणी फेकलेत आणि 3 चेंडू मध्ये पॉवर प्लेचं षटक हाताळताना 3च धावा दिल्या आहेत अक्षय सावंत यांनी. संतोष आणखीन एक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र अक्षय सावंत चांगलं कमबॅक करतायत. पॉवर प्लेचं षटक मात्र अचूकतेवर भर देत आहेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकले आहेत आणि 4 चेंडूवरती फक्त 3 धावा दिल्या आहेत. संतोष सुद्धा कसलेले फलंदाज आहेत. येणाऱ्या चेंडूवरती मात्र अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतील. यावेळेला त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्र निवडलं होतं आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं. आतापर्यंत चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. जे चांगले आणि धाकड फलंदाज आहेत. एका बाजूला पाहायचं झालं तर संतोष आणि दुसऱ्या बाजूला साईप्रसाद मयेकर. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 4. हर्षद जे लेग साईडला खेळतात त्यांना थोडस बाहेर करा. हर्षद, सिद्धेश जे लेग साईडला खेळतात मैदानाच्या आतमध्ये त्यांना थोडस बाहेर करा. वाईट चेंडू त्या ठिकाणी 5 धावा. हाही चेंडू चांगल्या
गतीवरती आणि चांगल्या नियंत्रणावरती होता. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर व्हीकेएम या संघाची धावसंख्या होते ती 5. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनगडीवाद 5. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी येतात आदित्य मयेकर. तर फलंदाजीसाठी संतोष मोरे. आई चेंडू नियंत्रण आणि गती तर चांगली होती, मात्र थोडस दिशेपासून भरकटले. स्वर चेंडू त्या ठिकाणी पंच घोषित करतायत. एक धाव मिळते वाईट स्वरूपात. धावसंख्या होती 6. धावसंख्या होईल 6. फलंदाजी मात्र चांगले मोठमोठे फटके खेळावे लागतील संतोष आणि साई यांना. आणखीन एक स्वर चेंडू त्या ठिकाणी वाईट चेंडू. एक धाव मिळते. धावसंख्या होती 7. दिशेवरचं थोडंसं नियंत्रण कुठेतरी सुटताना दिसतंय आदित्य मयेकर यांचं आणि त्याचा फायदा मात्र जरूर मिळतोय व्हीकेएम या संघाला. बॅक टू बॅक 2 वाईट येत आहेत आणि या 2 वाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 7. प्रयत्न करतायत दोन्ही संघ आपल्याला जिंकण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत. ओम साईनाथ सेवाटरस यांनी मागच्या सामन्यात अफलातून खेळ केला आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि आपल्यासमोर आता सेमीफायनलचा सामना रंगतोय साईनाथ सेवाटरस विरुद्ध व्हीकेएम. संतोष मोरे चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी आणखीन एक षटकार येतोय. संतोष मोरे यांना मात्र समोरचा गोलंदाज जखडून ठेवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र संतोष मोरे सुद्धा हार मानायला तयार नाहीत आणि या 6 धावा मिळत आहेत आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 13. मागच्या षटकाचा विचार करायचा झाला तर संतोष मोरे आणि साई प्रसमयकर यांना मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं होतं अक्षय यांनी, मात्र आता त्याच्यावरती प्रयत्न करावे लागतील. आणखीन एक चांगला चेंडू. आदित्य मयेकर सुद्धा मागच्या षटकाराचं मात्र उत्तर देताना दिसत आहेत. संतोष मोरे यांना बीट करतायत आणि निर्धाव चेंडू टाकण्याची यशस्वी होत आहेत. धावसंख्या झाली ती 13. 13 धावा. साईनाथ सेवाटराज एका बाजूला लढत देतोय तर दुसऱ्या बाजूला प्रयत्न करतायत साई प्रसाद मयेकर आणि संतोष मोरे. आणखीन एक स्लोवर चेंडू त्या ठिकाणी साई प्रसाद संतोष मोरे यांना बीट करून गेलाय चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतायत साई. आदित्य मयेकर चुकीची दुरुस्ती. एक षटकार जरूर खेचला होता, मात्र धावसंख्या स्थिरावली ती 13 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. संतोष मोरे यांनी जो एक षटकार जरूर खेचला, मात्र तदनंतर जे 2 चेंडू पाहायचं झालं तर चांगल्या टप्प्यावरती आणि अचूकतेवरती भर दिला आदित्य यांनी आणि संतोष मोरे यांना जखडून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. यावेळेला स्लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावरती संतोष मोरे यांच्या बॅटमधनं येतोय षटकार. जास्त काळ संतोष मोरे यांना तुम्ही बंधनात ठेवू शकत नाही, कारण संतोष मोरे सुद्धा लांबवरचे आणि मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहेत आणि त्याचा कुठेतरी आता फायदा मिळतोय. धावसंख्या 6 ने पुढे जाताना दिसतंय. धावसंख्या होईल ती 19. आदित्य मयेकर 2 चेंडू जरूर चुकतेवर फेकले होते, त्यानंतरचा चेंडू पाहायचा झाला तर थोडंसं दिशेचं नियंत्रण सुटलं. सोल फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि संतोष मोरे यांनी फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला आहे. यावेळेला शपल होऊन घेण्याचा प्रयत्न आणि समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार संतोष मोरे यांच्या बॅटमधनं येतोय.
6 धावा. या 6 धावांच्या मदतीने धाव संख्या 25 वरती पोहोचली आहे. मागच्या षटकामध्ये पाहायचं झालं तर अवघ्या 5 धावा दिल्या होत्या. मात्र या षटकामध्ये संतोष मोरे मात्र अक्षरशः आदित्य मयेकर यांच्या गोलंदाजीवरती हल्ले चढवत आहेत. 3 षटकार खेचले आहेत. धाव संख्या झाली आहे ती 25. 5 चेंडू झाले आहेत. धाव संख्या झाली ती 25. एक चेंडू या षटकातील बाकी आहे. संतोष मोरे मात्र जास्त वेळ शांत राहू शकत नाहीत. समोरच्या गोलंदाजावरती प्रतिहल्ले चढवल्याशिवाय संतोष शांत राहत नाहीत. धाव संख्या 25. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न आणि जेलबाद होण्याची संधी झाली होती. जेल त्या ठिकाणी मात्र सुटतोय. आदित्य याने संधी निर्माण केली होती मात्र क्षेत्ररक्षकाची त्या ठिकाणी साथ लाभली नव्हती. 2 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर विकेएम या संघाची धाव संख्या होती ती 26. या षटकामध्ये पाहायचं झालं तर अवघ्या 21 धावा काढल्या होत्या त्या संतोष मोरे यांनी. कृपया जास्त वेळ घेऊ नका, थोडस स्पीडअप करा. पंच जास्त वेळ घ्यायला देऊ नका. लवकर लवकर मॅच खेळवण्याचा प्रयत्न करतोय आपण. उजेडाचा सामना झाला पाहिजे. सेमीफायनलचा सामना. एका बाजूला विकेएम संघ तर दुसऱ्या बाजूला ओम साईनाथ सेवा ट्रस्ट. तर तिसऱ्या षटकासाठी ज्यांना आमंत्रित केलंय स्वतः कर्णधार अक्षय सावंत. मॅच सुरू होतो त्या ठिकाणी. पुन्हा एकदा तिसरं षटक. अक्षय सावंत येतात त्या ठिकाणी. तर स्ट्राईकला संतोष मोरे ज्यांनी मागच्या षटकामध्ये 3 षटकार खेचले होते आणि 21 धावा तब्बल कुठल्या होत्या. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धाव संख्या होती ती 27. फटका तर चांगला होता तितकं समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं होतं. नजरा असतील. साईप्रसाद मयेकर आतापर्यंत शांत आहेत मात्र साईप्रसाद मयेकर सुद्धा चांगले फलंदाज आहेत. षटकार खेचण्यामध्ये त्यांचा सुद्धा हातखंड आहे. याही वेळेला चांगला प्रयत्न आणि साईप्रसाद मयेकर त्या ठिकाणी मिसकम्युनिकेशन झालं आणि साईप्रसाद मयेकर धावबाद स्वरूपात बाद होत आहेत. आणि मैदानाच्या दिशेने नवीन फलंदाज मार्गस्थ होत आहेत. ज्या खेळाडूच्या फलंदाजीची सर्वांना उत्सुकता असते, कुणाल गावंड. 27 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय. साईप्रसाद मयेकर थोडेसे चाचपडत खेळत होते मात्र स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतः धावबाद झालेत आणि स्वतःचे विकेट सॅक्रिफाईस केले आहेत. संतोष मोरे यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतात कारण संतोष मोरे चांगली फलंदाजी करतात त्या ठिकाणी. प्रयत्न आहे तर दोन्ही संघांचा फायनल मध्ये प्रवेश करण्याचा. एका बाजूला विकेएम विश्वमित्र क्रीडा मंडळ संघ तर दुसऱ्या बाजूला ओम साईनाथ सेवा ट्रस्ट. दोन्ही चांगले आणि नामवंत संघ आहेत. अक्षय सावंत आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे त्या ठिकाणी. नवीन फलंदाज कुणाल गावंड. स्ट्राईकला संतोष. हा ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती आणि संतोष मोरे यांना मात्र बीट करण्यामध्ये यशस्वी झालाय अक्षय सावंत. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी जातोय. अक्षय पुढचा चेंडू. याही वेळेला संधी तर निर्माण केली आहे. जेलबाद होण्याचा प्रयत्न आणि अक्षय सावंत स्वतः मात्र जेल घेण्याचा प्रयत्न केला आणि
संतोष मोरे त्या ठिकाणी बाद. संतोष मोरे त्या ठिकाणी बाद होत आहेत. आतापर्यंत पाहायचं झालं तर 4 चेंडू फेकले आहेत आणि 4 चेंडू मध्ये पाहायचं झालं तर एकच धाव दिली आहे आणि एक गडी सुद्धा बाद केला आहे. अक्षय सावंत पहिल्या षटकामध्ये सुद्धा पाहायचं झालं तर अवघ्या 5च धावा दिल्या होत्या. याही षटकामध्ये गोलंदाजीसाठी आले आणि आपल्या संघासाठी एका भरीव आणि पुरेपूर सातत्यपूर्ण गोलंदाजी करतायत. मैदानाच्या दिशेने कुशल गावंड, दोन बंधूंची जोडी त्या ठिकाणी मैदानात खेळताना दिसते. कुशल आणि कुणाल यांना प्रयत्न करावे लागतील. प्रतिष्ठा पणाला लागले. एका बाजूला विकेएम संघ तर दुसऱ्या बाजूला ओम साईनाथ सेवा ट्रस्ट. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. नो मॅच लँड शेटर चेंडू ट्रॅव्हल होता आणि मागच्या दिशेने पाहायचं झालं तर चांगला बॅकअप त्या ठिकाणी. 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्या आहेत. अक्षय सावंत चांगली गोलंदाजी करतायत आणि चांगलं कम्युनिकेशन रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगलं होतं. कुणाल आणि कुशल यांच्यामध्ये धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होईल ती 29. 29 धावा झाल्या त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. 30 षटक प्रगती पथावर आहे. आदित्य मयेकर यांच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या होत्या, मात्र त्याचा काहीसे पडसाद न उमटायला देता अक्षय सावंत यांनी गोलंदाजी केली आहे आणि चांगले विकेट त्या ठिकाणी मिळवले. धावबाद स्वरूपात साई बाद झाले. त्यानंतर संतोष मोरे जे घातक ठरत होते त्यांना सुद्धा बाद करण्यात यशस्वी झाले आहेत. शेवटचा चेंडू याही वेळेला समोरच्या दिशेने खेळला. त्या ठिकाणी एक धाव तर मिळेल. 3 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 30. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. अक्षय सावंत यांचा स्पेल पाहायचं झालं तर 2 षटक फेकले आहेत, 1 धाव दिली आहे आणि 1 विकेट बाद केला आणि 9 धावा दिल्या आहेत. तीन षटक या ठिकाणी समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ते 30. कुशल गावंड यांच्यासाठी खुशखबर आहे. 6 चेंडूंमध्ये 3 षटकार मारलात तर विशाल म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक आहे. हितेश सुंदर चेंडू त्या ठिकाणी हितेश सावंत यांचा आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण नितेश टेमकर नाना यांचं. उर्वरित 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडूंमध्ये किती धावा मिळवता येतील याकडे सुद्धा दोन्ही बंधूंचा लक्ष असेल. धावसंख्या आतापर्यंत 4थं षटक चालू असताना झाली आहे 30. 2 गडी बाद. हितेश याही वेळेला सुंदर चेंडू त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला होता. एकच धाव मिळते तिकडे. हितेश सावंत सुद्धा चांगली गोलंदाजी करत आहेत. अक्षय सावंत यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. थोडंसं मागडं षटक ठरलं होतं तर आदित्य यांचं मात्र त्याचे काही पडसाद न उमटू देता अक्षय सावंत आणि आता पाहायचं झालं तर हितेश सावंत सुद्धा प्रयत्न करतायत. आता मात्र कित्येक अवधीनंतर मात्र कुणाल गावंड यांना स्ट्राईक मिळते आहे. कुणाल गावंड यांच्या बॅटमधनं एका नेत्रदीपक आणि सुंदर फटका येतोय आणि त्यावरती षटकार येतोय. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती ती 36. 37 चुकीची दुरुस्ती. 37 धावा झाल्यात. हितेश पुन्हा एकदा आणि कुणाल गावंड बाद. हितेश सावंत यांनी मात्र षटकाराचा उत्तर दिलाय. कुणाल गावंड यांच्यावरती हवी ठरले आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो कुणाल गावंड यांचा. सावंत मात्र आता डेंजर ठरतायत. एका बाजूला
अक्षय सावंत ज्यांनी 2 षटकं फेकली होती, 9 धावा दिल्या होत्या, एक गडी बाद केला होता. आणि आता पाहायचं झालं तर हितेश सावंत सुद्धा एक मातब्बर आणि चांगला फलंदाज होता. कुणाल गावण यांना बाद करतायत. हॅलो, नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. आतित मसूरकर ज्यांनी मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. 4 चेंडू फेकले आहेत. इथे सावंत याने एक गडी बाद केलाय, 7 धावा दिल्या आहेत. यावेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि आतित मसूरकर यांच्या बॅट मधनं येतो एक लांब लचक षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या होती 43 43 धावा त्या ठिकाणी झालाय. प्रयत्न तर करतायत. हितेश चांगल्या चेंडू मागचा फेकला होता, आताच्या चेंडूवरती दिशेवरचं नियंत्रण सुटलं आणि आतित मसूरकर यांनी मात्र त्यावरती प्रयत्न केला आणि त्यावरती षटकाराची मोहर उमटवली. धावसंख्या 43. शेवटचा चेंडू, याही चेंडूवरती कमबॅक करणारा चेंडू. मात्र 4 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर विकेएम या संघाची धावसंख्या होते ती 43. शेवटचं षटक बाकी आहे. कृपया लवकरात लवकर साईनाथ सेवा ट्रस्ट शेवटचं षटक लवकरात लवकर फेका, अन्यथा अंधाराचं साम्राज्य आलं तर आपल्याला थोडस व्यत्यय येईल फलंदाजीमध्ये. नाना, शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे त्या ठिकाणी. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत. यश, अजिंक्य, बॉलर नेम यश. यश किती? कुशल गावण यांच्यासाठी सुद्धा एक खुश खबर आहे. जर या षटकामध्ये 3 षटकार मारले तर सिद्धेश तेली यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक आहे. 43 धावा झाल्या आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त धावा येतील याकडे प्रयत्न असेल कुशल आणि आतित मसूरकर. तर गोलंदाजीसाठी यश पहिला आलाय, अजून 2 येतील काय? धाव संख्या 49. कुशल गावण यांच्या बॅटमधनं षटकार येतोय. धाव संख्या झाली ती 49. अजूनही सुवर्ण संधी लागू आहे कुशल यांच्यासाठी. अजून एक षटकार मारले, अजून 2 मारले तर सिद्धेश तेली यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक आहे. यश यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार घेतलाय. कुशल विरुद्ध यश. याही चेंडूवरती कव्हरचं क्षेत्र निवडले होते आणि आणखीन एक चांगला फटका. याही चेंडूवरती 4 आणि 4 धावा मिळत आहेत. धाव संख्या होती ती 53. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जास्त धाव मिळवण्याचा प्रयत्न करतायत, बनवण्याचा प्रयत्न करतायत कुशल गावण यांनी. पहिल्या चेंडूवरती पाहायचं झालं तर षटकार खेचला, दुसऱ्या बाजूला एक चांगला फटका होता आणि त्यावरती 4 धावांची मोहर उमटवली. धाव संख्या झाली ती 53. 60-65च्या दरम्यान जर धावसंख्या झाली तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकेल आणि विकेट संघ सुद्धा हे टार्गेट डिपेंड करण्यामध्ये यशस्वी होईल. पुढचा चेंडू यश यांचा कुशल गावण यांच्यासाठी. ही चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव तर पूर्ण झाली आहे आणि थोडं मिसकम्युनिकेशन दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान झालं आणि त्यावरती 4 धावा येत आहेत. हितेश सावंत आणि अजिंक्य होते, मात्र दोघांचा ताळमेळ चुकला त्या ठिकाणी आणि या 4 धावा मिळत आहेत. आणि या 4 धावांच्या मदतीने विकेएम हा संघ पोहोचतोय तो 57 या धावसंख्येवरती. कुशल गावण मात्र चांगली फलंदाजी करतायत. 2 चौकार जरूर मारले आहेत आणि एक षटकार सुद्धा मारले आहेत. पाहायचं झालं तर 3 चेंडूवरती तब्बल 14 धावा वसूल केल्या आहेत यश यांच्या.
आणखीन एका चांगला चेंडू होता त्या ठिकाणी, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं. आणि याही चेंडूवरती पाहायचं झालं तर यशस्वी 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. अतित मसूरकर आणि कुशल गावण यांच्या बॅटमधनं चांगली रन बिटवीन द विकेट. धावसंख्या होते ती 59. 59 धावा झाल्या आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. कुशल गावण यांच्याकडनं विकेएम या संघाच्या सर्व खेळाडूंची अपेक्षा असेल की 2 चेंडू मध्ये आणखीन एक चांगला मोठा हिट आला तर चांगलं टार्गेट चेस होऊ शकतं आणि चालगड त्याच्यासाठी प्रयत्न करतायत. यश आणि याही वेळेला स्लॉट मध्ये होता आणि या चेंडूवरती धावा किती आहेत? सहा धावा. थँक्यू सर. 65. शेवटचा चेंडू बाकी या षटकातील आणि याही चेंडूवरती षटकार खेचण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्या ठिकाणी बाद होत आहेत. 65 धावा झाल्या आहेत आणि 65 धावा त्या ठिकाणी झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 66 म्हणजे 66 धावांचं आव्हान आहे. शेवटच्या षटकामध्ये पाहायचं झालं तर तब्बल 23 धावा आल्या होत्या. 22 धावा का कुठल्या आहेत? हॅलो हॅलो. तर प्रथम फलंदाजी करताना 65 धावांचं आव्हान उभारलं होतं. 66 धावा जिंकण्यासाठी दिल्या आहेत त्या ओम साईनाथ सेवाळ्या ट्रस्ट या संघाला. तर मॅचला या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. ओम साईनाथ सेवा ट्रस्ट आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. ओम साईनाथ सेवा ट्रस्ट. सन्मान्य ॲडव्होकेट सर श्री साजन पाटील सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतोय आणि या दिवसातील हा शेवटचा सामना सेमीफायनलचा. सिद्धेश गावंड लेग साईडला जे सर्व खेळाडू आपले एक एक प्रतिनिधी ठेवा आणि जे छोटे खेळाडू खेळतात त्यांना थोडंसं मागे करा. डिसिजन वरनं थोडंसं व्यत्यय येऊ शकतो सामन्यामध्ये. सिद्धेश. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात येते. एका बाजूला नितेश टेमकर तर
दुसऱ्या बाजूला शुभम. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. 65 धावा झाल्या आहेत, 66 करायच्या आहेत. तर सलामीची जोड त्या ठिकाणी मैदानात आहे. एका बाजूला शुभम, तर आजच्या दिवसामधील ज्यांनी तिसरं अर्धशतक झळकावण्याचा कारनामा केला होता, नितेश टेमकर. कुणाल. कुणाल स्ट्राईकला नाना. यावेळेला चांगला चेंडू कुणाल गावडेचा चांगल्या गतीवरती आणि चांगल्या नियंत्रणावरती चेंडू फेकला होता. कुणाल फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. 6 धावाने श्री गणेश होतोय ओम साईनाथ सेवा ट्रस्ट संघाचा. पहिला चेंडू जरूर अचूकतेवरती भर दिला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती अचूकता सुटली आणि नितेश टेमकर यांनी मात्र खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला होता. 6 धावांच्या मदतीने श्री गणेश होतोय. नितेश टेमकर नाना सुंदर फलंदाजी करतायत, मात्र पीक फलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत करावी लागेल. धावसंख्या झाली ती 6, अजून 60 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. वाईट चेंडू, यशाचा खूपच वाईट चेंडू होता. पंचांचा इशारा, अवंत स्वरूपाची 1 धाव मिळते. धावसंख्या होती 7. याही चेंडूवरती चांगला कमबॅक करणारा चेंडू होता. जरूर एक षटकार खेचला होता, मात्र कुणाल गावन सुद्धा एका मैदानातील कर्तबदार आणि कसलेले खेळाडू आहेत. नितेश यांच्यावरती याही वेळेला पिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं. 1 धाव तर पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न नाही केलाय. धावसंख्या होते ती 8. पहिलं षटक या ठिकाणी कुणाल गावण यांचं चालू आहे. नितेश टेमकर आणि सलामीला आलेले फलंदाज यश. 4 चेंडू आणि 8 धावा झाल्या आहेत. यश कुशल कुणाल येत आहेत गोलंदाजीसाठी. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि याही चेंडूवरती 6 धावा. धावसंख्या 14. नाना यांनी मात्र एक षटका जरूर खेचला होता. तदनंतर पाहिजे तर स्ट्राईक रोटेट केलं आणि यश यांना जशी संधी मिळाली तसं त्या संधीचा फायदा मिळवला. आणि आतापर्यंत कुणाल गावण यांनी 5 चेंडू फेकले आहेत आणि 5 चेंडूवरती दोन्ही फलंदाजांनी 14 धावा वसूल केल्या आहेत. शुभम, 1 चेंडू या षटकातील बाकी आहे कुणाल यांचा. याही वेळेला आणखीन एक कव्हरच्या दिशेने क्षेत्र तर निवडलं होतं आणि याही चेंडूवरती 4 धावा. पहिलं षटक त्या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओम साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाची धावसंख्या होते ती 18. अजूनही येणारे 24 चेंडू बाकी असतील आणि 24 चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. चांगला त्या ठिकाणी स्टार्ट दिला होता नाना आणि त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबरीत फलंदाजीला आलेले फलंदाज यश. धावसंख्या झाली आहे ती 18. बिनगडी बाद 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 4 षटकांमध्ये पाहायचं झालं तर 48 धावा बनवायच्या आहेत. षटका मागे 12ची सरासरी आहे, ती सरासरी राखावी लागेल. नवीन फलंदाज येत आहेत, नवीन गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. यश ज्यांनी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. तर स्ट्राईकला नाना. यश
हाही सुंदर फटका त्या ठिकाणी रोहन गायकर जेल खाली आणि नाना त्या ठिकाणी बाद होत आहेत. यश यांनी मात्र चांगली पहिलीच सफलता मिळवून दिली होती. रोहन यांनी चांगला झेल त्या ठिकाणी पकडला होता. डीप फाईन लेगला त्यांना क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं होतं आणि तितकाच सुंदर त्या ठिकाणी झेल पकडलाय रोहन यांनी आणि चांगलं कमबॅक त्या ठिकाणी मिळून दिले. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी यश यांची. संघ थोडासा मात्र अडचणीत सापडा दिसतोय काय तोच मैदानामध्ये येत आहेत. मागच्या मॅच मध्ये ज्यांनी स्वतःला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता मात्र त्याचा तोच पुरस्कार त्यांनी आपल्या संघ सहकारी अजिंक्य यांना दिला होता. अक्षय सावंत येत आहेत. गोलंदाजी सुद्धा कमालीची केली आहे. 2 षटकं त्या ठिकाणी फेकली होती. 9 धावा दिल्या आहेत आणि एक गडी बाद केला आहे. यश अक्षयसाठी धावसंख्या ती 20 याही वेळेला पाहायचं झालं तर त्या ठिकाणी चांगला प्रयत्न होता चेंडू खेळण्याचा आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. आतापर्यंत यश यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या कुणाल गावडे यांच्यावरती 18 धावा आल्या होत्या त्या 18 धावांना कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या ती 21. अजूनही 19 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. अक्षय सावंत यांना प्रयत्न करावे लागतील. शुभम यांना सुद्धा प्रयत्न करावे लागतील. तर गोलंदाजीसाठी यश याही वेळेला फटका तर खेळला. कुणाल गावंड जेल खाली येत आहेत आणि यश सुद्धा बाद होत आहेत. 21 वरती दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या झाली आहे ती 21. 2 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत. अवघ्या 3 धावा दिल्या आहेत आणि 2 गडी सुद्धा बाद केले आहेत यश यांनी. 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटका 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता जिंकायला. नवीन फलंदाज गोलंदाज आहेत त्या ठिकाणी कुशल. नवीन फलंदाज अजिंक्य. मॅचला या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात होते. धावसंख्या 21. 15च्या सरासरीनुसार 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. ओम साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाला. एका बाजूला अक्षय सावंत मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला होता. अजिंक्य यांनी सुद्धा चांगला खेळ केला होता. तर याही मॅचमध्ये खेळ तर करावा लागेल. कुशल सुंदर चेंडू त्या ठिकाणी समोरच्या फलंदाजाला मात्र यशस्वीरित्या जखडून ठेवण्यात प्रयत्न केले. 17 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. 17-45. याही वेळेला आणखीन एक
बळी मिळेल का? आणि दुसरा आणखीन एक झेल घेतलाय त्या ठिकाणी रोहन गायकर यांनी. सुंदर झेल त्या ठिकाणी रोहन यांनी आतापर्यंत दोन झेल पकडले होते आणि ते सुद्धा चांगले झेल. पहिला झेल पाहायचं झालं तर नितेश टेमकर यांचा पकडला होता. आताही पाहायचं झालं तर अक्षय सावंत जे विकेएम संघासाठी घातक ठरू शकले असते, मात्र सुंदर कमबॅक त्या ठिकाणी कुशल गावण यांचं आणि त्या ठिकाणी तितका सुंदर झेल सुद्धा घेतला होता रोहन गायकर यांनी. 16 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. मार्ग तर काढावा लागेल, थोडासा सामना फसलाय. बॅट्समन नेमका आहे मनीष. मनीष येत आहेत. कुशल आणि आणखीन एक चांगला चेंडू मात्र थोडासा स्वैर मारा झालाय त्या ठिकाणी. 22 धावा झाल्या आहेत. 16 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता जिंकायला. मनीष हाही वेळा चेंडू मात्र बराच काल हव्यास आणि साई प्रसाद मयेकर त्या ठिकाणी जेल खाली होते. थोडासा चेंडूचा अंदाज आला नव्हता आणि त्याचा फायदा मात्र जरूर घेतलाय. मनीष आणि अजिंक्य यांनी या 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या झाली ती 24. पंधरा चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने संतोष मोरे यांचं. धाव संख्या 25. चोवीस धावा झाल्या. चुकीची दुरुस्ती. धाव संख्या 24. आणि याही चेंडूवरती पाहायचं झालं तर 6 षटकार. ओके, चांगला चेंडू होता मात्र तितकाच चांगला हेड हल्ला चढवला होता त्या ठिकाणी अजिंक्य यांनी. धाव संख्या होती ती हॅलो 13 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली ती 31. 13 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. अजिंक्य सुंदर चेंडू त्या ठिकाणी. 3 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाते 31. उर्वरित 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूवरती 35 धावांची आवश्यकता आहे. 35 धावा पाहिजेत. सेमीफायनलचा सामना आहे त्या ठिकाणी परंतु आपल्या समोर एका बाजूला विकेएम संघ तर दुसऱ्या बाजूला ओम साईनाथ सेवा ट्रस्ट. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. अजिंक्य यांनी मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. याही मॅच मध्ये त्यांना फलंदाजी करावी लागेल. मनीष सुद्धा चांगली फलंदाजी करतायत. मागच्या षटकाचा विचार झाला तर जे दुसरं षटक हाताळलं होतं यश यांनी 3 धावा दिल्या होत्या आणि 3 धावा देऊन 2 गडी सुद्धा बाद केले होते. पहिल्या षटकामध्ये कुणाल गावड यांच्या जरूर 18 धावा आल्या होत्या. मात्र पाहायचं झालं तर नंतर यश गोलंदाजीसाठी आले आणि त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली आणि जो धावांचा रतीब लागला होता त्याला कुठेतरी लगाम लावण्यात यशस्वी ठरले होते. यश विरुद्ध मनीष. आणखीन एक अचूक आणि चांगलं नियंत्रण त्या ठिकाणी. गतीवरचं नियंत्रण सुद्धा चांगलं होतं. धावसंख्या 31 वरती स्थिरावली. 11 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. थोडंसं अडचणीत सापडलाय संघ जरूर ओम साईनाथ सेवा ट्रस्ट. मात्र या अडचणीमधून प्रयत्न करावे लागतील.
ही चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू काही बॅटच्या स्लॉटमध्ये आला नव्हता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फंबलिंग झालं आणि त्याचा तप्तरतेने फायदा घेतला. त्या ठिकाणी अजिंक्य आणि मनीष आणि या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघ पुन्हा पोचतोय 33 या धावसंख्येवरती. 10 चेंडू आणि अजून 33 धावांची आवश्यकता आहे. मनीष प्रयत्न करत आहेत. अजिंक्य यांना सुद्धा प्रयत्न करावे लागतील. एक षटकार जरूर खेचला, आणखी काही षटकार मारावे लागतील. याही वेळेला फाईन लेगचं क्षेत्र त्या ठिकाणी निवडलंय झेल खाली आणि संतोष मोरे त्या ठिकाणी झेल खाली येत आहेत आणि झेल बाद होत आहेत. मात्र त्या ठिकाणी मनीष सुद्धा बाद होत आहेत. यश यांना मात्र या सामन्यामधील तिसरी सफलता मिळवत आहेत. मागच्या मॅचचा विचार झाला तर त्यांनी मागच्या मॅच मध्ये 4 विकेट घेतले होते आणि आताच्याही मॅच मध्ये पाहायचं झालं तर 3 विकेट घेतले आहेत. थ्रो ऍक्शन साठी रिव्ह्यू आहे. ओके, धावसंख्या 33 झाली आहे. अजूनही 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. थ्रो ऍक्शन साठी रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी आहे. नवीन फलंदाज येत आहेत. इथे सावंत, यश चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी करतायत. 3 गडी बाद केल्यात या मॅच मध्ये. नवीन फलंदाज येत आहेत इथे सावंत. 9 चेंडू आणि 33. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी अचूकतेवरती जरूर प्रयत्न केला आहे आणि धावसंख्या होती ती 34. 8 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. अजिंक्य यांना मात्र चांगले फटके खेळावे लागतील. जास्तीत जास्त षटकार मारावे लागतील. शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा कमी होतील त्याच्यावरती प्रयत्न करतील. उर्वरित 2 चेंडू यशांचे बाकी आहेत. अजिंक्य सुद्धा चांगली फलंदाजी करतायत. धावसंख्या झाली ती 34. 8 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. हाही चेंडू सुंदर होता आणि तितका सुंदर फटका सुद्धा होता. यश अजिंक्य यांच्या बॅटमधून षटकार येतो आहे. धावसंख्या झाली ती 40. 40 धावा झाल्यात. सात चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. अजिंक्य प्रयत्न करतायत. यश आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. हा शेवटचा चेंडू वाईड. आणखीन एक अवांतर धाव. धावसंख्या 41. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. समीकरण थोडस अवघड होत चाललंय. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला नाही तोपर्यंत मॅच का सामना कोण जिंकेल याचं भाकीत करणं थोडस सांगता येत नाही. शेवटचा चेंडू या षटकातील
आणखीन एक वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 42. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. प्रयत्न करतायत अजिंक्य, एका बाजूला प्रयत्न करतायत, दुसऱ्या बाजूला हितेश सावंत आहे, एका बाजूला यश को चांगली गोलंदाजी करतायत. मात्र दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एका बाजूला विश्वमित्र क्रीडा मंडळ तर दुसऱ्या बाजूला ओम साईनाथ सेवा ट्रस्ट हा संघ. दोघेही प्रयत्न करतायत. धावसंख्या झाली ती 7 मध्ये 24. चांगला चेंडू त्या ठिकाणी, चांगला चेंडू. सहा चेंडू आणि 24 धावा. सहा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. साई प्रसाद मयेकर गोलंदाजीसाठी तर स्ट्राईकला हितेश सावंत. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. धावसंख्या 43. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूंवरती दोन्ही संघांचं भवितव्य अवलंबून आहे. एका बाजूला विकेएम तर दुसऱ्या बाजूला साईनाथ सेवा ट्रस्ट. सेमीफायनलचा सामना. साई प्रसाद मयेकर गोलंदाजीसाठी तर बॅटिंगसाठी अजिंक्य. 5 चेंडू आणि 23 ची आवश्यकता. साई प्रसाद यावेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि त्यावरती अजिंक्य यांच्या बॅटमधनं येतोय एक लांबलचक षटकार. धावसंख्या होते ती धावसंख्या झाली ती 49. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. प्रयत्न करतायत अजिंक्य. एका बाजूला किल्ला लढवतायत तर दुसऱ्या बाजूला साई प्रसाद मयेकर. 4 मध्ये 17. बेग हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र साई प्रसाद मयेकर यांनी समोरच्या फलंदाजाचे मनसुबे ओळखले आणि चेंडू मात्र चांगला गतीवरती फेकला होता. धावसंख्या 49 वरती स्थिरावली आहे. 3 चेंडू आणि 17 ची आवश्यकता. चांगला चेंडू त्या ठिकाणी मात्र आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण रोहन यांचं. आणि स्वतःची विकेट त्या ठिकाणी सॅक्रिफाईस केली अजिंक्य हितेश सावंत यांनी. 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूवरती धावसंख्या 50 झाली आहे. दोन चेंडू आणि 16 ची आवश्यकता. फायनल मध्ये जाण्याचा 2 चेंडू मात्र 2 चेंडू दूर आहेत फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी विकेएम या संघाला. 2 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. एखादा 9 चेंडू वगैरे आला तर मॅच मध्ये
रंगत येऊ शकते, मात्र साई प्रसाद मयेकर तसं करणार नाही आहेत. याही चेंडूवरती आणखीन एक लांबलचक षटकार अजिंक्य यांच्या बॅटमधनं. धावसंख्या झाली आहे अब तक 56. एक चेंडू आणि 10ची आवश्यकता. एक चेंडू आणि 10ची आवश्यकता. धावसंख्या 56. फायनल मध्ये प्रवेश करण्याचा एक वेगळाच आनंद असेल विकेएम या संघाचा. एक चेंडू आणि 10. साई शेवटचा चेंडू आहे. संख्या 56. समोरच्या दिशेने त्या ठिकाणी खेळलाय आणि विजयी झालाय सामना. विकेएम या संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि या मॅच मध्ये जो सामना झाला त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला आहेत कुशल गावंड. कुशल गावंड मॅन ऑफ द मॅच साठी या. कुशल कुशल गावंड मॅन ऑफ द मॅच साठी या. कुशल गावंड. सर्व आपल्याला पुरस्कार देण्यासाठी सर्व आतुर आहेत. कुशल लवकर ये जरा. चांगली भरीव आणि भक्कम कामगिरी केली आहे ती कुशल गावंड यांनी आपल्या संघासाठी. विकेएम या संघाकडून थोडासा संघ अडचणीत सापडला होता, मात्र शेवटच्या क्षणामध्ये फलंदाजीसाठी आले आणि त्यासाठी प्रयत्न जरूर केला आणि त्या प्रयत्नामध्ये यशस्वी सुद्धा झाले. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. 25 धावा सुद्धा केल्या होत्या आणि एक षटक फेकलं होतं आणि एक गडी सुद्धा बाद केला होता.